आणि विश्वासाचं समाधान येते सोने खरेदीचं। चोख सोन्याच्या दागिन्यांची 4 दशकांची परंपरा। आरजे ज्वेलर्स पलूस, वैविध्यपूर्ण डिझाईनचे सोने व चांदीचे अलंकार। आरजे ज्वेलर्स पलूस, शुद्धतेला जोड आता होलमार्कची, सरकार मान्य होलमार्क सुवर्ण नामांकित पेढी। आरजे ज्वेलर्स, नागोबा मंदिर जवळ, मेन रोड, पलूस। प्रोप्रायटर राजाराम नामदेव जाधव। संपर्क 98 60 22 47 27 आणि 90 21 41 64 62। गेल्या 2 वर्षापासून आपण बघतोय की कोविडचा काळ असेल, त्या आधी पुराची परिस्थिती असेल, या सगळ्यामुळे आणि कोविडमुळे स्पेसिफिक आपल्या कुठल्याही भेटीगाठी मीटिंग ह्या फारशा प्रमाणामध्ये झालेल्या नव्हत्या आणि त्यानंतरचा हा 2 वर्षानंतरचा पहिला एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेली मीटिंग आणि आता सुरू असलेले सगळे सणवार, याच्यामुळे मी परत एकदा आपल्याला ओळख करून दिली। आपल्या पलूस पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आपण पलूस तालुक्यामधले म्हणजे पलूस पोलीस स्टेशन, कुंडल आणि भिलवडी या तिन्ही पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येणाऱ्या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आज आपण सर्व गणेशोत्सव भक्त, गणेशोत्सव मंडळ असतील, सर्व पदाधिकारी त्यातील असतील, सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष या सर्वांना आज खरं तर इथं निमंत्रित केलेलं आहे यासाठी की आपण बघतोय की गेल्या 2 वर्षानंतर हा सगळ्यात मोठा येणारा आपला समोरचा सण आहे आणि यामध्ये पाठीमागे आता ही दहीहंडी झाली, परंतु दहीहंडी ही सगळ्याच ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते असं होत नाही, परंतु गणेशोत्सव जो आहे तो गणेशोत्सव अगदी घरोघरी मूर्ती बसवण्यापासून ते सार्वजनिकरित्या हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतो आणि गेल्या 2 वर्षानंतरचा हा सगळ्यात मोठा असणारा सण आपला भारतीय परंपरेनुसारचा आहे आणि म्हणून या सणाच्या उत्सवाचा उद्देश कळला पाहिजे। यावेळी असं कुठलंही एकत्रितरित्या येण्यावरती किंवा 4 चौघ जेवढी जमतात त्यांच्यामध्ये अंतर जे आहे, कोविडचे सगळे नियम जे होते, या सगळ्याला कुठेतरी आता यावेळी या नियमांचा उल्लेख केलेला नाही, परंतु देखील शासनाने काही असे नियम घालून दिलेले आहेत की ज्यामध्ये खास करून असं उद्देश केलेला आहे की हे सणवार आपण साजरे करत असताना देखील गेल्या 2 वर्षामध्ये आपण जे भोगलेलं आहे, सगळ्यांनीच आपल्याला कोविडच्या काळामध्ये प्रत्येक जण घरी बसून होता, प्रत्येकाला ह्या गोष्टीची जाणीव होती की या काळामध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी सहन कराव्या लागल्या आणि खरं तर मगाशी उल्लेख केला जाधव साहेबांनी की त्यापूर्वी ही 2 वर्ष आपण सांगली जिल्ह्याने एक खास वेगळं एक अनुभवलेला आहे, त्याचाही आपल्याला फटका बसला होता, तो म्हणजे महापुराचा। त्यामुळे ते 2 वर्ष, कोविडची 2 वर्ष, असे गेले 3-4 वर्ष आपल्या जिल्ह्यावरती वेगवेगळ्या कारणामुळे संकट आहे। या संकटामधून अगदी सगळेच जण याच्यामधून गेलेले आहेत। आपल्या पूरपट्ट्यामधली लोक तर अजूनच जास्त होरपळलेली आहेत, त्यामुळे लोकांच्या खिशामध्ये तेवढा पैसा नाहीये हे लक्षात घ्या, कारण ह्या मी पुढे सांगणाऱ्या गोष्टींच्या आधीची ही कल्पना यासाठी देते की लोकांच्या खिशात तेवढा पैसा नाहीये। सगळे आता तुम्ही बघताय की आपल्या शेतीचं किती आतापर्यंत सगळं नुकसान झालेलं आहे। मी पोलीस प्रशासनाच्या व्यतिरिक्त ह्या गोष्टी जरी तुम्हाला सांगत असतील तर याची जाणीव असायला पाहिजे म्हणून मी सांगते, कारण मग मिरवणुकीच्या दिवशी म्हणजे आगमनाच्या किंवा विसर्जनाच्या, खास करून विसर्जनाच्या दिवशी जी आपण विकृती बघतो ती त्याच्या पूर्वीची जाणीव आज आपल्याला असायला पाहिजे, जी गणेशोत्सव सुरुवातीलाच बसण्याच्या असायला हवी। म्हणून ही खरं तर खास तुम्हाला पार्श्वभूमी सांगते की आपल्या जिल्ह्यानं, आपल्या तालुक्यानं जे भोगलेलं आहे गेल्या 2-4 वर्षामध्ये, यामध्ये पोलीस प्रशासनाच्या व्यतिरिक्त ही माणुसकी म्हणून सुद्धा तुम्हाला या गोष्टीची मी जाणीव करून देते। या सगळ्या गोष्टी असताना लोकांच्या खिशामध्ये पैसा नाहीये, लोकांकडे असणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवून आपण हा सणवार उत्सव साजरा करताना त्यामध्ये पूर्व परंपरेनं जे काही आपले गणेशोत्सवाची एक थीम होती, त्याचा अर्थ थीम ज्यावेळी गणेशोत्सव सार्वजनिकरित्या लोकांनी ठिकाणी साजरा करायला सुरुवात केली, त्याचा उद्देश हा होता की सर्वजणांनी एकत्र यावं, आपली सुखदुःख विसरून त्या 10 दिवसाच्या काळामध्ये आपल्या सुखदुःखांच्या गोष्टी एकमेकांना अडीअडचणी सांगाव्या, त्यातनं मदत व्हावी आणि त्याचंच पुढं येणारं रूपांतर म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने आपण सामाजिक देखावे त्याच्यामधून दाखवतो, समाजाचं आत्ताचं असलेलं चित्रण दाखवतो, त्या माध्यमातून जी वर्गणी गोळा होते याचं कुठंतरी आपल्याला समाजासाठी एक दिन आहे म्हणून वेगवेगळे उपक्रम करतो, वृक्षारोपणासारखे, रक्तदानासारखे, या सगळ्या गोष्टींचं खरं तर पुन्हा एकदा नव्याने या येणाऱ्या गणेशोत्सवाच्या काळामध्ये अधिक चांगल्या स्वरूपात ह्या गोष्टी प्रकट व्हायला पाहिजेत, कारण ही जी मी पार्श्वभूमी सांगितली महापुराची किंवा कोरोनाची, यानं खरं तर आपल्याला जास्त जाणीव करून दिलेली आहे परत एकदा या गोष्टींची। म्हणून लक्षात घ्या की या सणवारा उत्सवाला बंधनं नसतील तरी देखील आपण आपली एक नैतिक जबाबदारी म्हणून काही बंधनं आपल्या स्वतःला घालून द्यायची आहेत। सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यामध्ये मूर्तीची जी उंची आहे, यावेळी
2 फूट किंवा 4 फूट जशी मागच्या वर्षी अशी उंचीची जी मर्यादा दिली होती ती मर्यादा यावर्षी नाही, परंतु हे सगळ्यांनी लक्षात घ्या की उंचीची मर्यादा नाही मूर्तीची, याचा अर्थ आपण कितीतरी उंच आणि कितीही उंच आपण हे करू हे लक्षात घ्या. अशा पद्धतीनं कुणाचीही चढाओढ आणि स्पर्धा मूर्तीच्या उंचीच्या बाबतीत असायला नको. कारण तुम्ही बघता की ज्यावेळी विसर्जनाची वेळ येते, कमानी आपल्या छोट्या छोट्या असतात, त्यानंतर असणाऱ्या वायरची जी कंडिशन इलेक्ट्रिसिटीची ती, आणि त्याच्यामध्ये मूर्ती अडकण्याची, त्यावेळी विसर्जनाच्या मार्गावर काहीतरी अडथळा येण्याची शक्यता दाट असते. आणि हे तुम्ही कधीही कोणीही विचारात घेत नाही. तुम्हाला असं वाटतं ते पोलीस प्रशासनाचं काम आहे, विसर्जनाच्या वेळेला बघू काय अडथळे येतील ते, तर ही पूर्ण चुकीची गोष्ट आहे, लक्षात घ्या. त्यामुळे आपण मूर्तीची काही चढाओढ उंचीची लावू नये. आणि जेवढी आपली आत्मीयता आहे ती 2 फुटाच्या मूर्तीमध्येही तीच आहे आणि 20 फुटाच्या मूर्तीमध्ये सुद्धा तीच आत्मीयता आणि तीच धार्मिक भावना आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळं मूर्तीची जी उंची आहे याचं बंधन नसलं तरी आपली नैतिक जबाबदारी म्हणून आपण कितपत ती उंच असावी हे प्रत्येक मंडळाने लक्षात घ्यायची गोष्ट आहे. दुसरी, वर्गणी गोळा करताना कुणीही म्हणजे पोलीस प्रशासनाकडून कुठल्याही पद्धतीचं यामध्ये दखल घ्यायला लागू नये इथपर्यंत आपली भूमिका असायला पाहिजे की कुठंतरी वर्गणीच्या बाबतीमध्ये वर्गणी देण्यामध्ये किंवा वर्गणी घेण्यामध्ये तुमचं जी काही चढाओढ चालू होते, त्यामुळे एकाच व्यक्तीकडून परत जाऊन तिघांनी चौघांनी परत त्यांना हरॅस करणं असा कुठलाही प्रकार होता कामा नये. त्यामुळे हे लक्षात घ्या. गणेशोत्सव मंडळांचे खास करून अध्यक्ष आहेत, गावच्या सरपंचांना, पोलीस पाटलांना आणि उपसरपंचांना यांना सुद्धा यामध्ये या मीटिंगमध्ये याच्यासाठी सहभागी केलेला आहे की अशा गणेशोत्सव मंडळाकडून कुणाकडून ही अशी चूक होता कामा नये की ते गणेशोत्सव वर्गणीच्या वेळेला कोणाची तरी चढाओढ लागली, त्यातनं काहीतरी भांडणं, त्यातनं काहीतरी वितुष्ट उत्पन्न झाले, असं होता कामा नये. तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की जी आपण ज्या दिवशी आगमनाची मिरवणूक आहे, या मिरवणुकीच्या वेळेला देखील आपण प्रत्येकानं हे चांगल्या पद्धतीनं एक यावेळीला आपण एक सेट चांगला एक पायंडा पाडूया असं म्हणा की मिरवणुकीची मूर्तीची जी काही आगमनाची मिरवणूक आहे ती सुद्धा आपल्या पारंपरिक वाद्यामध्ये असावी. ती फार डीजे डॉल्बी लावून तुम्हाला सगळ्यांना आता मगाशी यांनी उल्लेख केला, पण निदान आगमनाच्या वेळेला तर आपण एक चांगला पायंडा पाडा, माझं म्हणणं आहे. त्याला काय आम्ही बंधन घालणार नाही, बंधन कुठलं नाहीये हे लक्षात घ्या. पण आवाजाच्या मर्यादेला मात्र 100% बंधन आहे. आणि डीजे डॉल्बीची जी काही खास करून हे आहे ती डॉल्बीची केस हायकोर्टामध्ये अजूनही सुरू आहे, त्यामुळे डॉल्बीची जी आवाज मर्यादा असते याच्यावरती ते बंधन आहे हे लक्षातच घ्या प्रत्येकाने. आणि साऊंड सिस्टीमच्या बाबतीमध्ये जी परवानगी असणार आहे ते मगाशी यांनी उल्लेख केला तसं साऊंड सिस्टीमची परवानगी हे सर्व मंडळांना अधिकृत त्यासारख्याच पद्धतीने ती दिली जाणार आहे. आणि ती देत असताना प्रत्येकाला त्या आवाजाच्या मर्यादेचे बंधन आहे ते लक्षात घ्या. आणि त्याची वेळेची सुद्धा मर्यादा आहे ही लक्षात घ्या. नाहीतर आपल्याकडे साऊंड सिस्टीमची परवानगी दिली आहे आणि पहाटे 4 वाजता आपण लावून बसलोय आरती, असं होता कामा नये हे लक्षात घ्या. सूर्य उगवल्यानंतर ते सूर्यास्ताच्या आतपर्यंत आणि 10 वाजेपर्यंत जी काही मर्यादा आहे आपली मिरवणुकीच्या म्हणजे आगमनाच्या आणि विसर्जनाच्या वेळेला, ती मर्यादा ही आपण पाळलीच पाहिजे. सर्व गणेशोत्सव मंडळांनी यातली महत्वाची गोष्ट आहे की आपण पूर्व परवानगी घेऊनच गणेशोत्सवाची सार्वजनिकता स्थापना करायची आहे. कुणीही अनाधिकृतरित्या आपण परवानगी घेतलेली नाही आणि आपलं मंडळ स्थापित केलेलं आहे आणि ज्यावेळी पोलीस प्रशासन आपल्याला विचारणा करेल त्यावेळी तिथं परत काहीतरी वाद आणि वितुष्ट आणू नये. त्यामुळे सर्वांना माहित आहे, यांनी आता सांगितलं, ती लिंक सुद्धा परत एकदा आपलं गोपनीय मंडळ करून घ्या. ती लिंक तुम्हाला परत एकदा सांगितली जाईल. पोलीस प्रशासनाकडून सुद्धा त्याच्यामध्ये अगदी सगळ्यांना मला वाटतं एक खिडकी योजना या पद्धतीनेच असणार आहे. ते कुठल्याही प्रकारचे यावर्षी शासनाने जे निर्गमित केले शुल्क कुठलंही आकारण्यात आलेलं नाही. आणि त्या लिंकद्वारे प्रत्येकानं आपापल्या मंडळांची जी परवानगी आहे ती परवानगीच घ्यायची आहे. परवानगी न घेता आपण आपल्याच मर्जीने काहीतरी करतोय असा कुठलाही प्रकार घालू नका. तर अनाधिकृत गणपती बसवलेला आहे अशा पद्धतीनं हे केलं तर त्याच्यामध्ये ते काही नियमाचा भंग म्हणून तुमच्यावरती गुन्ह्यास पात्र कारवाई होऊ शकते हे लक्षात घ्या. आणि मग आपल्या कुठल्याही पावित्र्याच्या आणि महत्वाच्या क्षणाच्या वेळी सुरुवातच आपली चुकीच्या पद्धतीनं होणं हे अजिबात चांगली गोष्ट नाही. त्यामुळे ते महत्वाचं भान ठेवा. गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाल्यानंतर आपलं जी काही मंडळाची आता पूर्वीची जी तयारी असते त्याच्यामध्ये आपण मंडप टाकतो. यात मंडप डेकोरेटर्स वाल्यांना पण याच्यासाठी बोलवलेलं आहे. तुमचं यावेळीचा सुगीचा क्षण असतो, प्रत्येकाला माहिती आहे आपण या सगळ्या भागातूनच येतो. पण हे करत असताना अगदीच आपण पण वारेमाप सुटलोय आणि गेल्या 2 वर्षातील सगळी कसर भरून काढायची म्हणून कशाही पद्धतीनं चालू केलेलं आहे आपलंच.
असं अजिबात करता कामा नये. आपण जी काही डेकोरेटर्स आणि मंडप डेकोरेटर्स आणि हे आहेत यांच्या आणि गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी अध्यक्ष गावची मंडळी यांनी लक्षात घ्या की आपल्या मंडळाची स्थापना करताना कुठल्याही पद्धतीनं वाहतुकीस अडथळा येईल असं अजिबात आपल्या मंडळाची स्थापना ही कुठेतरी रोडच्या पूर्ण म्हणजे तुम्ही 75% रोड त्या अक्वायर केलाय मंडपाने, मग राहिलेल्या 25% मधून टू व्हीलर तरी जाणं अपेक्षित आहे का? टू व्हीलर सुद्धा जाऊ शकत नाही. अशा वेळेला हे सगळ्यात धोक्याचं ठिकाण आपलं बनू नये हे लक्षात घ्या. त्यामुळं आपल्या मंडळाची स्थापना करताना एकतर रोडच्या पूर्ण पाठीमागं व्यवस्थित स्पेस तयार करून तिथं हे करा. चौकामध्ये करत असताना देखील आपण चौकात एवढ्या मोठ्या प्रकारची जागा अक्वायर करायची नाहीये की कुठलीच वाहनं तिथं फिरू सुद्धा शकत नाही. असं करता कामा नये. म्हणून प्रत्येकानं आतापासूनच मग माझी मूर्तीच मोठी आहे, मला जागा जास्त लागणार आहे, यावर्षी काहीतरी वेगळंच करायचं आहे, देखावाच खूप मोठा असणार आहे म्हणून मला जास्त जागा लागणार आहे, असं कुठलंही करू नका. ते करत असताना एवढं भान बाळगा की त्या तुम्ही गणपती काय 1 दिवसाचा 1.5 दिवसाचा असतो तो आपल्या घरगुती वगैरे हे सगळ्या 10 दिवस ज्यावेळी आपण गणपती बसवतोय अनंत चतुर्दशीपर्यंत, तोपर्यंत एवढे दिवस आपण सगळ्या ट्रॅफिकला अडथळा करून गावामध्येच परत हे होतं. आणि शहरामध्ये खास करून लक्षात ठेवा, बिलवडी शहरामधलं, कुंडल मधलं आणि पलूसमध्ये खास करून इथं सांगते की बाजाराचे दिवस असतात, सणवाराच्या दिवशी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणचे छोटे मोठे बाजार भरत असतात. आणि यावेळी आपले गणेशोत्सव मंडळाने जर अशा पद्धतीने आपली चुकीच्या पद्धतीने काहीतरी हे केलं, जागा अक्वायर केली, तर हे होता कामा नये. जागेच्या बाबतीत सुद्धा एनओसी त्याच्यामध्ये मला वाटते घ्यावी लागते, ती देखील घेतलेली पाहिजे. कारण ती जागा वादातीत असू नये. एक मंडळ म्हणते मला तिथं बसवायचं, दुसरं तिथंच बसवायचंय, अशा पद्धतीने होता कामा नये. आणि खास करून यामध्ये तरुण पोरांची स्पर्धा जी आहे, तरुण मंडळांचा सहभाग खूप असतो. यावेळी लक्षात घेताना पहिली गोष्ट ही ध्यानात ठेवायची, गणपती हे सण वार उत्सव हे सगळे आपले परंपरेने आले, त्याच्या पाठीमागची एक भूमिका आहे ती तेवढ्या दिवसासाठीची असतात. यासोबत आपण शालेय शिक्षण घेत असतो, कॉलेजवरील शिक्षण घेत असतो. आपला एवढा उत्साह पारावर होऊ नये की परत त्या 10 दिवसाचं तुम्हाला वर्षभर काहीतरी भोगावं लागू नये, हे लक्षात घ्या. त्यामुळं ह्या पद्धतीनं जबाबदारीनं आपलं जबाबदारीचं भान बाळगूनच मी कुणालाही चिथावून देते, कुणालाही काहीतरी धमकवते अशातला भाग नाही, हे लक्षात घ्या. तुम्हाला या वयामध्ये कितपत सगळ्या गोष्टींचं ज्ञान असते ह्या कॉलेजच्या वयामध्ये ते आम्हाला माहिती आहे. त्यामुळं पुढच्या परिणामांना न जुमानता आपण काहीतरी वेगळं करू हे जे डोक्यात खुळ असतं त्या पद्धतीनं असं त्या परिणामांना न जुमानता हे काहीतरी करायला जातो. आणि नंतर मात्र मग पोलिसांच्या फेऱ्या, कोर्टाच्या फेऱ्या मारायला लागल्यानंतर आई वडिलांसकट सगळ्यांचा पिठा निघतो. आणि त्यामुळं हे लक्षात घ्या, सणवार उत्सव साजरे करताना ते गांभीर्याने आणि जबाबदारीने केले पाहिजे. त्याच्यामध्ये आपला सहभाग आहे तो सहभाग व्यवस्थित पद्धतीनेच नोंदवला पाहिजे, हे लक्षात घ्या. मंडळ स्थापित केल्यानंतर तिन्ही बाजूनी कमान ही झाकलेली असावी. हे मी इतकं स्पेसिफिक का सांगते आहे की ज्यावेळी तुम्ही म्हटला पोलीस विभागाची ज्यावेळी तिथे व्हिजिट केली जाणार आहे, व्हिजिटमध्ये हे प्रामुख्याने बघितलं जाणार आहे. तिन्ही बाजूनी कमान झाकलेली असावी, समोरची बाजू जी दर्शनी आहे ती फक्त ओपन असावी. मूर्तीच्या ठिकाणी खास करून आपला एक स्वयंसेवक नेमलेलाच पाहिजे. तो सकाळ संध्याकाळ दिवसभर किंवा रात्रीला तुमच्या ज्या काही पद्धतीने नेमायचा तो नेमलेलाच असावा. कुठल्याही पद्धतीनं मूर्तीच्या तिथं काहीतरी वितुष्ट निर्माण झालेला आहे आणि त्याची जबाबदारी जी स्वयंसेवकावर होती ती न ठेवता तुम्ही पूर्ण उघडच काय तर राहू दे, देवाला राखण कोण नाही असा या पद्धतीने असता कामा नये. देवाला राखण तुम्हीच असणार आहे. त्यामुळं ती जी जबाबदारी आहे ती मंडळाची प्रत्येकाची जबाबदारी असली पाहिजे. प्रत्येकाने तिथे एक नोंदबुक ठेवली पाहिजे. त्या दिवशी त्या वेळेला कोण स्वयंसेवक नेमलेला आहे त्या दिवसात त्याचं नाव, त्याचा मोबाईल नंबर त्याच्यामध्ये त्या वहीत लिहिला पाहिजे. पोलीस विभागाची ज्यावेळी त्याचं चेकिंग होईल ते बघणार, त्या चेकिंगला तिथे रिमार्क देणार आणि स्वतः ज्या पोलिसांनी व्हिजिट केली ते सुद्धा त्याच्यामध्ये मेन्शन केले जाणार. सकाळ संध्याकाळच्या ज्या आपल्या आरत्या आहेत, आरत्याच्या वेळेला सुद्धा रोड ब्लॉक होता कामा नये, हे बघा. कारण की आरती चालू होती तोपर्यंत थांबा नका, गाव थांबलं तर ही आपली जी काही भूमिका असते ना ती थोडीशी बदला. आपल्यामुळं कुणाला तरी अडचण करायची आहे, एखादा असतोच की बाबा त्याला नाहीच काही घेणं देणं, तर त्याला कशाला परत अडवत बसायचं. त्यामुळं किंवा तो त्याच्या घरी जाऊन आरती करायचं आणि तुमच्या मंडळाच्या येऊन इथंच उगीच खोळंबा झाला असं व्हायला नको ना. त्याला रोडवरून जायचं आहे आणि तुम्ही रोडच ब्लॉक केलेला आहे. माझी आरती झाल्याशिवाय मी पुढं कुणालाच जाऊ देणार नाही, ही जी भूमिका आहे. अशा भूमिका कुठल्याही आडमोठेपणाचे ठेवू नका. कारण सगळ्या 10 दिवसामध्ये आपली मंडळाची भूमिका ही उठावदारपणे दिसली पाहिजे. 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर ज्या जाणीवेतून आपण आलेलो आहे त्याचं कुठेतरी गांभीर्य आपल्या या सगळ्यामधून दिसलं पाहिजे. जे कुठले देखावे आपण उभे करणार आहोत त्या देखावांची सुद्धा एक स्पेशल वेगळी परवानगी घेतलेली असली पाहिजे.
हे लक्षात घ्या. गणेशोत्सव मंडळाची जी परवानगी आहे ही आपली ऑनलाईन सिस्टीम मधून तुम्हाला ती मिळणारच आहे, परंतु देखाव्यांची जी आहे ती स्पेसिफिक पोलीस स्टेशनच्या विभागाकडून तुम्ही मंजुरी घ्यायची. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्या जिल्ह्याला ती पार्श्वभूमी सगळ्यांना ती, मला तर त्या गोष्टींचा उल्लेख करायला नको. जी पूर्वीची जी मिरजेची दंगल झाली होती त्या सगळ्या गोष्टीमधून आपल्याला सगळ्यांना एक मोठा धडा मिळालेला आहे. आणि म्हणून जे कुठले देखावे असतील ते कुठलेही देखावे आक्षेपार्ह असू नये आणि त्याची खातरजमा ही तुमच्याकडून नाही तर ती पोलीस विभागाकडून केली जाईल की कुठले देखावे आक्षेपार्ह आहेत कुठले नाही आहेत. आणि त्यामुळं तो पोलीस विभागाचा भाग आहे. म्हणून जो कुठला देखावा उभारणार आहे त्याचा एक फक्त 2 ओळीचं ऍप्लिकेशन, त्या देखाव्याचा तुमचा काय आहे तो उल्लेख त्याच्यामध्ये केलेला असावा. आणि कदाचित तुमच्याकडे त्या देखाव्याचं जर पूर्वीचं काहीतरी डेकोरेशन असेल तर त्याचा एखादा फोटो त्याच्यासोबत सबमिट करायचा आहे. हे तुम्ही प्रामुख्याने लक्षात ठेवा. कॅमेऱ्याच्या बाबतीमध्ये हे खास करून सांगेल की गणेशोत्सव मूर्तीच्या तिथे आता आपल्याला सगळ्यांना माहित आहे की आपल्याला वायरलेस कॅमेरे मिळतात, हँडहोल्ड कॅमेरे असतात ते मिळतात. मंडळांनी आपल्या मोठ्या मूर्ती स्थापित करणाऱ्या मंडळांनी ते खास करून लक्षात ठेवा की ज्या वेळेला आरतीच्या वेळेला गर्दी होती, खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथं भाविक भक्त ज्यावेळी जमतात त्यावेळी चोऱ्या माऱ्या ह्याचे प्रकार ज्यावेळी तिथून होऊ शकतात, अशा वेळेला त्यानंतर परत पोलिसांना प्रश्न करून पोलिसांना आम्ही हे गेलं ते गेलं सांगून मग ते बघणार किंवा शोधणार हे तरी कसं, हे लक्षात घ्या. त्यामुळे मग आपली ऐपत ज्यावेळी 50-50 फूट मूर्ती उभारण्याची आहे त्यावेळी आपली जबाबदारी पण ही आहे की त्या ठिकाणी तेवढी लोक जमतील. लोक जमल्यानंतर कधी महिला भगिनी ही तिथे येत असतात, गळ्यामध्ये काहीतरी दागिने, ह्या सगळ्या गोष्टींमधून कोणीही सांगू शकत नाही की तिथे एखादा दुसरा पण आपल्या काम करण्यासाठी चोऱ्या मारण्यासाठी येऊ शकतो. त्यामुळे आपला कॅमेरा जो आहे तो हँडहोल्ड कॅमेरा मिळतो तेवढा त्या परचा वायरलेस कॅमेरा असतो. या पद्धतीची सुद्धा आपल्याला टेक्नोसैनी भूमिका ही त्याच्यामध्ये घेतली पाहिजे. मोठ्या मंडळांसाठी खास करून सूचना आहे. साऊंड सिस्टीम सुद्धा जी तुम्ही लावता आहे त्या साऊंड सिस्टीम दिवसभर उगीच आपलं चालू केलंय काहीतरी, त्यामुळं चालू ठेवायचं आहे म्हणून ठेवायचं असं नाही. आरतीच्या वेळी स्पेसिफिक लावा, तेवढ्या वेळापुरती आवाजाच्या मर्यादेत व्यवस्थित पद्धतीनं त्याचं हे करा. मिरवणुकीच्या शेवटच्या दिवशीची मी खास करून सूचना ती अशी देते की साऊंड सिस्टीमची जी मर्यादा आहे ती 100% आपल्याला लागू आहे. मग तुम्ही ते 10 बेस लावलेत आणि आमची साऊंड सिस्टीमच आहे, हा डीजे नाहीये, डॉल्बी नाहीये, ही जी सांगण्याची पद्धत आहे ना ती चुकीची आहे. डेसिबल मेजरमेंट जे असतं आपल्याकडे ध्वनी मापक यंत्र त्याच्यामध्ये ते सगळं मेजरमेंट येत असतं आणि त्याच्यामधून मग परत आपल्याला कुठली तरी कारवाईस पात्र व्हायला नको. 2 वर्षानंतर आपण कोरोनाच्या नंतरचा साजरा करणारा सण आहे म्हणजे तो जबाबदारीनं करावा हे पण बघा प्रत्येकानं. दुसऱ्या त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा वितुष्ट येता कामा नये. मंडळांच्या खास याच्यासाठी हे सांगते आहे, कुठल्या गटातटामधले वाद, पूर्वीचे कुठले वाद याच्यामधून आपल्या मंडळांनी कुठल्याही पद्धतीचा छोटी मोठी जरी घटना असेल तुमची, पोलीस पाटील सरपंच यांनी सुद्धा त्याच्यामध्ये रोल घ्यायचा आहे. छोटी मोठी घटना असेल तरी सुद्धा ती पोलीस विभागाला तात्काळ कळवायची आहे. जाऊ दे गावचंच मॅटर आहे, आपल्यात बघू, मिटेल, 4 पोरांची भांडणं जाऊन मिटू, असं होत नाही. त्याच्यातून मोठं स्वरूप येऊ शकतं आणि त्यामुळे ते नंतर कळण्यापेक्षा पूर्वीच कळलेलं गरजेचं आहे. म्हणून प्रतिष्ठित नागरिक जमलेले सर्व जे जाणकार मंडळ आहेत यांच्यासाठी खास सूचना आहे. ही जी कुठली घटना असेल तर ती या बाबतीत तात्काळ पोलीस स्टेशनला कळवली पाहिजे. कारण गणेशोत्सव मंडळाच्या काळामध्ये खास करून संपूर्ण प्रशासनाचं लक्ष आपल्यावरती असतं आणि यामध्ये कुठलीही छोटी घडणारी घटनेचं सुद्धा गांभीर्य खूप मोठ्या प्रकारे पूर्ण पोलीस विभागाकडून घेतलं जातं आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना ही सूचना आहे की आपल्या छोट्या मोठ्या गोष्टींचे वाद सुद्धा जे असतील ते वाद सुद्धा तात्काळ आपण पोलीस स्टेशनला कळवले पाहिजे. यानंतर जे महत्वाची त्याच्यामध्ये आहे की मूर्तीची जरी तुम्हाला मी मिरवणूक मार्ग जे सांगितले ते आपण ज्यावेळी परवानगी मागतो आहे त्यामध्ये मिरवणुकीच्या मार्गांचा उल्लेख नसेल, पण पोलीस प्रशासनाकडून तुम्हाला ज्यावेळी भेटी दिल्या जातील मंडळांना त्यावेळी मिरवणुकीच्या मार्गांची पूर्ण पाहणी केली जाणार आहे. मी देखील मिरवणुकीच्या मार्गांची पाहणी करायला येणार आहे. त्यामध्ये मिरवणुकीचे मार्ग कुणीही यावर्षी आम्हाला काहीतरी वेगळं करायचं आहे म्हणून मिरवणुकीचे मार्ग बदलले, कुठून तरी मोठे वेगळंच, ह्यांनी ह्या गल्लीतनं काढतो तर आम्ही पलीकडच्या गल्लीतनं काढतो असं नाही. जे पारंपरिक पहिल्यापासूनचे आपले मार्ग असतील त्याच मार्गाने विसर्जन करायचं आहे. विसर्जनाच्या वेळी मला वाटतंय सगळे आपले कृष्णा घाटावरती मोठी मंडळ सगळी कृष्णा घाटावरती जातात. त्यावेळी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की बरेच अपघात होण्याची शक्यता असते. बऱ्याच ठिकाणी त्या घटना घडलेल्या आहेत आणि म्हणून त्यामध्ये खास करून फार हौस आणि फार कौतुक आपल्याला या गोष्टीत असतं की ते तराप्यामधून किंवा आपली मोठी मूर्ती आज जाऊन थोडी विसर्जित ज्यावेळी करायला लागते त्यावेळी क्षमतेपेक्षा जास्त लोकांना त्यावेळी बसण्याची फार इच्छा असते.
आणि त्यामध्ये लहान लहान पोरांना सुद्धा घेऊन जाण्याची फार इच्छा आपली एकदम दांडगी असते तिथं. त्यावेळेला काय ऐकण्याची कोणाची मनस्थिती नसते. तर हे गांभीर्य आपल्या आपल्या मंडळाचे त्यावेळी एवढं रिस्ट्रिक्ट स्वतःलाच तुम्ही करून घ्या. आम्ही पोलीस विभाग त्या प्रत्येक वेळी देतो तुमच्या नावांची लिस्ट घेऊन, अध्यक्ष कोण आहे रे, उपाध्यक्ष कोण आहे, असल्या गोष्टी करत बसणार नाही. आपापल्या जबाबदारीनं अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मंडळाचे एक दोन जे कोण व्यक्ती असतील तेवढ्याच व्यक्ती त्या मोठ्या मंडळांच्या मूर्तीच्या विसर्जनाच्या वेळी तिथे उपस्थित असावे. बाकीचे सगळे घाटाच्या पलीकडे लांबून थांबून बघणारे असावे. कोणीही त्या पाण्यामध्ये उतरणार नाही हे लक्षात घ्या. कारण याच्यामधून कुठलीही दुर्घटना शेवटच्या दिवशी घडू नये आपल्याकडे. आणि ह्या सक्त सूचना माननीय SP सरांच्या सुद्धा आहेत की पोलीस विभागाकडून खास त्याची सुद्धा पाहणी केली जाणार आहे की कुठल्याही प्रकारची दुर्घटना जी आहे ती घाटाच्या परिसरामध्ये विसर्जनाच्या वेळेला घडता कामा नये. आणि म्हणून पट्टीचे जे काही पोहणारे असतील, जीवरक्षक दल असतील, बोटी असतील, त्या प्रशासनाकडून तैनात केल्या जाणारच आहेत. परंतु ही आपली जबाबदारी असणार आहे की आपण मंडळांच्या मूर्तीच्या विसर्जनाच्या वेळेला सुद्धा ते भान शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा पाळलं पाहिजे. या काळामध्ये कुठलेही छेडछाडीचे, महिलांच्या बाबतीमध्ये छेडछाडीचे प्रकार, कॉलेजच्या मुलींना टीजिंग करणं किंवा तिथं शाळा असतील, शाळेच्या आसपास कुठली मूर्त्याच्या तिथे, याच्या वेळेला आपण एक गांभीर्य बाळगलं पाहिजे की आपण कशाचा सण साजरा करतोय, कुठल्या परंपरेने साजरा करतोय, त्याचं गांभीर्य काय, त्याचं महत्व काय आहे आणि आपली जबाबदारी काय आहे. आपण कुठल्या तरी प्रकारे हे असले प्रकार घडू नये. आरतीच्या निमित्तानं सगळ्या पद्धतीने हे करणं, कारण आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी नव्या नाहीयेत, माहीत नाहीत अशातला तर भागच नाहीये. त्यामुळे तुम्हाला कदाचित वाटेल की ह्या माहीत नसतील गोष्टी, आमच्या लेवलला चालून जातात. असं नाहीये, हे लक्षात घ्या की हा आजचा सणवार उत्सव नाहीये किंवा आम्ही बघत असलेला काय पहिला सणवार उत्सव नाही. त्यामुळे जेवढे तुम्ही बघितलेले असतील, आम्हीही तेवढे बघितलेले आहेत. सणवार उत्सवामध्ये कुठल्याही प्रकारचा असला वितुष्ट असता कामा नये. जेवढ्या जबाबदारीने आपल्याला सण साजरा करायचा आहे 2 वर्षानंतरचा, तो जबाबदारीचा असायला पाहिजे. याचं तर मला सगळ्यात महत्वाची गोष्ट तर ही सांगायची आहे की मी जी पार्श्वभूमी आणि जी जाणीव मगाशी करून दिली त्याच्यातून खास करून पलूस तालुक्याचं मागच्या वर्षीचं खूप कौतुक आहे. म्हणजे मी गेल्या 2 वर्षाच्या कोरोना काळातलं सुद्धा तुम्ही गणपतीमध्ये जी काही पेशन्स दाखवला तो पूर्ण जिल्ह्यामध्ये, म्हणजे कंपॅरेटिव्ह मी दोन्हीही तालुक्यांचं बघितलेलं आहे. हे त्या दोन्हीही कंपॅरिझन मध्ये मी पलूस तालुक्याचं खास करून तुम्हा सर्वांचं सुद्धा परत एकदा तिथं खूप खूप कौतुक करते. आणि या वर्षी देखील त्याच पद्धतीनं, तशाच उत्साहानं पण जबाबदारीनं ह्या सणवार उत्सव साजरा करावा आपण. आणि याच्यामध्ये आपली हे सगळ्यांनी जी काही जबाबदारी आहे ती व्यवस्थित पद्धतीनं पार पाडावी. आपण गेल्या 2 वर्षामध्ये जी संयमता दाखवली तीच संयम आणि तीच भूमिका आपण यावर्षी देखील सगळ्यांनी दाखवाल ही अपेक्षा व्यक्त करते. ऊन खूप लागत आहे, बरेच वेळ झालं तुम्ही बसलेला आहे. या सगळ्या गोष्टीची जाणीव 100% मला आहे. तुमचा अधिक वेळ घेणार नाही. ही शेवटचीच पहिली पोलीस स्टेशनच्या लेवलला छोट्या परत मीटिंग कदाचित होतील, पण महत्वाची आणि ही शेवटचीच बैठक आपली आहे. आणि या गोष्टीच्या सर्व सूचना तुम्हाला देणं अपेक्षित होतं आणि म्हणून या मीटिंगचं आपण नियोजन केलेलं होतं. यामधून अजून आपल्याला कुणाला काही आपल्या अपेक्षा असतील, यामधून जेवढे सामाजिक उपक्रम जास्तीत जास्त राबवता येतील तेवढे सामाजिक उपक्रम राबवावे. माझं तर म्हणणं आहे जेवढी वर्गणी तुम्ही कलेक्ट कराल त्याच्यामध्ये 50% हा खर्च हा सणवाराचा आपल्या 10 दिवसाचा यावा आणि 50% वर्गणीचा वापर हा तुम्ही सामाजिक कार्यासाठी करावा. गेल्या 2 वर्षांनंतर त्याच्या आधीपासून जी आपल्याला शिकवणूक दिली ती यावर्षी आपण खरं तर मनात बाळगले हे त्याचं प्रत्यंतर असेल आणि ती कुठेतरी दिसावी. त्यामुळं ह्या गोष्टीचं भान आपण ठेवून सामाजिक वेगवेगळे उपक्रम आपण राबवाल. त्याच्यामधून जेवढे जास्तीत जास्त चांगले उपक्रम असतील त्यांचा खरं तर पोलीस विभागाच्या तर्फे मी मागच्या वर्षी म्हटलं होतं, पण या वर्षी आम्ही मागच्या वर्षी परत आम्हाला तुम्हाला सगळे गॅदर करून तो बक्षीस वितरण करणं हे सुद्धा खरं तर ती चुकीची गोष्ट होती म्हणून करता आलं नाही, कारण की कोरोना काळामधले नियम आम्हालाही तेवढेच लागू होते म्हणून. पण यावर्षी मात्र सगळ्यात चांगला सामाजिक उपक्रम म्हणजे कुणाची मूर्ती किती फुटाची आहे आणि किती चांगलं हे केलंय याच्यापेक्षाही कुठला गणपती मंडळाने पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीनं गणपती उत्सव साजरा करून मिरवणुकी विसर्जनापर्यंत सगळ्या पद्धतीने एक सामाजिक भान ठेवून आणि चांगल्या चांगल्या सामाजिक उपक्रमातून ह्या 10 दिवसाचा फायदा आपल्यासाठी, समाजासाठी आणि पूर्ण या सर्व घटकांसाठी ज्यावेळी वापर केलेला आहे असा संदेश देणारा जर गणेशोत्सव मंडळ कुठले असतील तर त्याचा खास करून 3 पारितोषिक पलूस तालुक्यात प्रत्येक पोलीस स्टेशन निहाय, भिलवडी, कुंडल, पलूस या पोलीस स्टेशन निहाय हे पारदर्शकतेने या त्याच्यामधून 3 सगळ्यात चांगले उपक्रम राबवणारे आणि गणेशोत्सवाचा चांगल्यात चांगला फायदा समाजासाठी मंडळासाठी केलेला असेल अशा पद्धतीने त्या 3 मंडळांचा प्रत्येकी गौरव केला जाणार आहे पोलीस विभागातर्फे.
आणि यामध्ये सर्वांनी आपण सहभागी होऊन चांगल्या पद्धतीने यावर्षी गणेशोत्सव साजरा करावा ही अपेक्षा व्यक्त करते. आणि सर्वांना परत एकदा दहीहंडीचं तर तुम्ही आता बघितलेत, सगळीकडे जवळपास झालेले आहेत. दहीहंडी हळूहळू पार पडतात. उद्या मला वाटते उद्याची शेवटची इथली आहे. आपल्या गणेशोत्सव काळामध्ये हे चांगल्या पद्धतीनं रूढी परंपरा जपण्याबरोबरच एक भान ठेवून ही आपण साजरा करावी, यासाठी परत एकदा पोलीस प्रशासनाच्या वतीनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. बराच वेळ तुम्ही थांबलेला आहात. आता फक्त कमीत कमी वेळेमध्ये जर कुणाला याच्यामध्ये काही सूचना काही व्यक्त व्हायचं असेल, कुठल्या मंडळाचा खूप चांगला उपक्रम असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खास करून आम्हाला देखील आमंत्रित करायचं असेल तर ते देखील तुम्ही सांगू शकता. आणि अधिक वेळ न घेता आपण इथंच थांबूया. धन्यवाद.